आज आपण खूप सोप्या पद्धतीने अळूची पातळ भाजी किंवा ज्याला अळूचं फतफदं म्हणतात ते बनवणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, झटपट होणारी अशी भाजी आहे आणि या पद्धतीने जर बनवली तर अजिबात यामुळे घशात खवखवत नाही किंवा खाज येत नाही. तर खूप सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट अशी आपली भाजी तयार होते यामुळे. तर आपण सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला अळूची पानं घ्यायची आहेत. तर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर ही पानं बाल्कनीमध्येच मी कुंडीमध्ये अळू लावलेला आहे. त्याचीच पानं आहेत. बघू शकता मस्त आलेली. तर तीच पानं मी तोडून या भाजीसाठी घेतलेली आहेत. गावरान अळू आहे. आता याला स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला कुकरमध्ये चणा डाळ घेऊन स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायची. थोडे शेंगदाणे घालायचे, कच्चे शेंगदाणे आहेत. बारीक चिरून घेतलेली अळूची पानं यामध्ये घालायची. आवडत असतील तर या अळूच्या पानाची देठही यामध्ये बारीक चिरून तुम्ही घालू शकता. आता हे सगळं घातलेलं यामध्ये घालूयात आपण पाणी. यासोबतच मी थोडी यामध्ये हिरवी मिरची घालते. एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं. गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. पाणी खूप जास्तही घालायचं नाही. या भाजीला शिजण्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे थोडंसंच पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला ही भाजी मस्त शिजवून घ्यायची. भाजी छान शिजली गेली, कुकरची वाफही गेलेली. याला मी आता घोटून घेते. भाजी व्यवस्थित शिजली गेली, यातली डाळ व्यवस्थित शिजली गेली, की या पद्धतीने आपल्याला याला छान घोटून घ्यायचं. आता यामध्ये मी घालते चणा डाळीचं पीठ. तर पीठ घालताना खूप जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही, नाहीतर भाजीला चव लागत नाही. त्यामुळे थोडंसंच पीठ घालायचं आपल्याला यामध्ये, फक्त याला छान बाइंडिंग येण्यासाठी. तर साधारण 2 चमचे यामध्ये मी पीठ घातलेले. पीठ घालून छान मिक्स करून घेतले. पिठाच्या गाठी यामध्ये होऊ द्यायच्या नाहीत, व्यवस्थित मिक्स करायचं. आता आपण फोडणी करूया. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे तेल. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालायचं आपल्याला मोहरी. मोहरी घालून त्याला व्यवस्थित तडतडू द्यायचं. आता यामध्ये घालायचे जिरं. जिरेही व्यवस्थित तडतडू द्यायचे. जिरं मोहरी छान तडतडलं की यामध्ये घालायचं आपल्याला लसूण. लसूण थोडासा जास्त वापरायचा. इथे मी ठेचून घेतला आहे. तुम्ही हवं तर बारीक चिरलेला लसूणही यामध्ये घालू शकता. लसूण छान खरपूस होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचा आहे. ह्यामध्ये थोडासा हिंग घालायचा. बारीक चिरलेली हिरवी मिरचीही घालते मी यामध्ये. आपण हिरवी मिरची भाजी शिजवतानाही थोडी घातलेली आहे. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण घ्यायचे. हे सगळं व्यवस्थित परतून झालं. गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये घालायची आपल्याला हळद. तर हळद अगदी थोडी घालायची आणि थोडंसं मी लाल तिखट देखील घालते यामध्ये. अगदी थोडंसं घातलेलं, आपण हिरवी मिरचीही वापरलेली आहे, पण थोडंसं घातलं तर चव छान लागते. आणि यामध्ये घोटून घेतलेला जो अळू आहे किंवा जी आपण गरगटा करून घेतलेली भाजी आहे ती घालायची. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं. तर पाणी हिशोबात घालायचं. खूप जास्त पातळही ही भाजी चांगली लागत नाही, पण अगदी खूपच जास्त घट्टही नको आहे आपल्याला. तर याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून चेक करायचं. गरज वाटली तर आणखी थोडंसं पाणी घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतले. मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते. थोडंसं पाणी घालून मी याला पुन्हा एकदा ढवळून घेतलेले. आता यामध्ये घालूयात आपण मीठ. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचे आणि भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची. आणि भाजी थोडी शिजली गेली किंवा त्याला हलकीशी उकळी यायला लागली की यामध्ये मी घालणार आहे चिंचेचा कोळ. तर बघू शकता आता याला उकळी यायला लागलेली. तर चिंचेचा कोळ सगळ्यात शेवटी घालायचा आपल्याला. व्यवस्थित हे शिजायला लागले. यातलं चणा डाळीचं पीठ व्यवस्थित शिजलं गेलं की यामध्ये आपण घालूयात चिंचेचा कोळ. तर कोळ करून मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं ते घातलेले. चिंचही घालायची आणि गुळही घालायचं, म्हणजे भाजी चविष्ट लागते. चिंचेमुळे यातली जी खवखव होते पानाने ती होत नाही आणि भाजीला चव खूप छान लागते. चिंच गुळाचा कोळ घालून मी पुन्हा याला 2-3 मिनिटं शिजवून घेतले.
आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे. तर बघू शकता मस्त आपली भाजी तयार झालेली, व्यवस्थित शिजलेलीही आहे. गॅस बंद करायचा आता. तर खाण्यासाठी मस्त आपली भाजी तयार झालेली. ही तुम्ही ज्वारीची भाकरी, भात, चपाती कशासोबतही खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तर करून पहा या पद्धतीने व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.